1659चा तो काळ. विजापूरच्या आदिलशाही दरबारात एक प्रचंड मोठी गर्जना घुमते. आणि ती गर्जना होती, मी शिवाजीला जिवंत पकडून आणेन, नाहीतर मारून टाकेन. अगदी बरोबर. अफझल खान, जो आदिलशाहीचा सर्वात बलाढ्य, अनुभवी आणि तितकाच क्रूर सरदार होता, त्याने भर दरबारात हा विडा उचलला होता. हो, आणि हा एक असा ऐतिहासिक संदर्भ आहे जो या संपूर्ण संघर्षाची ठिणगी कशी पडली हे स्पष्ट करतो. नक्कीच. पण पुढे प्रतापगडावर आणि जावळीच्या खोऱ्यात जे काही घडलं त्याची साधी कल्पनाही स्वतः अफझल खानाला किंवा आदिलशाहीच्या उच्चपदस्थानांना नव्हती. तेच तर, हा जो धक्कादायक विरोधाभास आहे ना, तो युद्धशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत अभ्यासाचा विषय आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल अभ्यासपूर्ण चर्चेत आपण याच थरारक प्रसंगाचं विश्लेषण करणार आहोत. उपलब्ध ऐतिहासिक नोंदी, समकालीन संदर्भ आणि लष्करी संशोधनाच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की शिवाजी महाराजांची ती प्रसिद्ध गनिमी काव्याची रणनीती केवळ लपूनछपून केलेल्या हल्ल्यांपुरती मर्यादित नव्हती. बरोबर, त्यामागे एक अत्यंत प्रगल्भ असे मानसिक युद्ध होते. शत्रूच्या कमकुवत दुव्यांचा अचूक अभ्यास आणि अभूतपूर्व असे लष्करी नियोजन होते. आणि यामागील राजकीय, भौगोलिक आणि सामरिक बारकावे आज आपण या चर्चेत उलगडून पाहणार आहोत. तर या विषयाच्या मुळाशी जायचे असेल तर आपल्याला प्रथम 1659च्या त्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्यावे लागेल. खरं तर हे केवळ दोन सैन्यांमधलं युद्ध नव्हते. हे एका प्रस्थापित महासत्तेने एका नव्याने उदयाला येत असलेल्या स्वतंत्र राज्याला संपवण्यासाठी रचलेले एक महाकाय षडयंत्र होते. हो, कारण आदिलशाही दरबार त्यावेळी अंतर्गत राजकारणाने पूर्ण पोखरलेला होता. अगदी बरोबर. औरंगजेबाचा दक्षिणेतील वाढता दबाव आणि शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या एकामागून एक जिंकलेल्या किल्ल्यांमुळे बडी बेगम अत्यंत अस्वस्थ होती. आणि स्वराज्याला कायमचं संपवण्यासाठीच त्यांनी अफझल खानाची निवड केली होती. हो, आणि अफझल खान हा केवळ ताकदवान नव्हता, तर तो अत्यंत धूर्त होता. त्याने याआधी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्या मृत्यूला कारणीभूत असली परिस्थिती निर्माण केली होती. शिवाय शहाजीराजांना बेड्या ठोकण्यातही त्याचा मोठा वाटा होता. म्हणजे या मोहिमेला एक गडद अशी वैयक्तिक आणि मानसिक किनार आधीपासूनच होती. तसं पाहिलं तर खानाची निवड ही केवळ त्याच्या लष्करी ताकदीसाठी नव्हती. महाराजांवर एक प्रचंड मोठे मानसिक दडपण आणण्यासाठी जाणीवपूर्वक घेतलेला तो एक निर्णय होता. नक्कीच. आणि हे दडपण वाढवण्यासाठीच खानाने स्वराज्यावर चाल करून येताना जो मार्ग निवडला तो अत्यंत विध्वंसक होता. तुळजापूरचे भवानी माता मंदिर आणि पंढरपूरचे विठ्ठल मंदिर यांसारख्या महाराष्ट्राच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र श्रद्धास्थानांचा त्याने वाटेत विध्वंस केला. हो, आणि इथे एक प्रश्न निर्माण होतो की यामागील खानाचा मुख्य हेतू काय असावा. कारण केवळ धार्मिक द्वेष एवढंच यामागील कारण नक्कीच असू शकत नाही, बरोबर ना? अगदी अचूक निरीक्षण आहे. हा केवळ धार्मिक द्वेष नव्हता, तर हे एक अत्यंत क्रूर पण विचारपूर्वक आखलेले दबावतंत्र होते. म्हणजे त्याला महाराजांना डिवचवायचं होतं. हो, खानाला शिवाजी महाराजांच्या भौगोलिक रणनीतीची पूर्ण कल्पना होती. जर महाराज सह्याद्रीच्या डोंगराळ भागात राहिले तर त्यांना हरवणे अशक्यप्राय आहे हे खान ओळखून होता. त्यामुळे महाराजांच्या भावनांना डिवचून त्यांना संतापून सह्याद्रीच्या सुरक्षित आश्रयातून बाहेर काढणे आणि मोकळ्या मैदानात युद्ध करण्यास भाग पाडणे हा या मंदिर विध्वंसामागचा मुख्य सामरिक हेतू होता. कारण खानाचं सैन्य अवाढव्य होतं. हजारो घोडेस्वार, जड तोफखाना आणि सशस्त्र पायदळ, जे मोकळ्या मैदानात कोणालाही सहज चिरडून टाकण्यास समर्थ होते. त्यामुळे महाराजांनी रागाच्या भरात भावनेच्या आहारी जाऊन मैदानी युद्ध खेळावे हीच खानाची चाल होती. पण इथेच तर महाराजांच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या स्थितप्रज्ञ वृत्तीची खरी कसोटी लागते. नक्कीच. एवढा प्रचंड विध्वंस होत असताना, रयतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले असताना आणि स्वतःच्या कुलदेवतेच्या मंदिराची नासधूस होत असतानाही महाराजांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले. त्यांनी खानाच्या या जाळ्यात अडकण्याऐवजी आपला स्वतःचा एक वेगळाच डाव रचला. आणि या डावाची सुरुवात होते ती युद्धभूमीच्या निवडीतून. स्वराज्यात अनेक बळकट किल्ले असताना महाराजांनी खानाला सामोरे जाण्यासाठी प्रतापगडाचीच निवड का केली? या प्रश्नाचं उत्तर महाराजांच्या विलक्षण भौगोलिक ज्ञानात आणि युद्धशास्त्राच्या अभ्यासात दडलेले आहे. म्हणजे जावळीच्या खोऱ्याची भौगोलिक रचना. अगदी तेच. प्रतापगड आणि त्याच्या आजूबाजूला असलेले जावळीचे खोरे
हे केवळ एक जंगल नव्हते, तर तो निसर्गाने निर्माण केलेला एक अभेद्य चक्रव्यूह होता. जिथे सूर्याची किरणेही जमिनीपर्यंत पोहोचत नसत, इतकी ती घनदाट झाडी होती. आणि रस्ते अत्यंत अरुंद आणि नागमोडी होते. आता लष्करी दृष्टिकोनातून विचार करूया. अफजल खानाचं सैन्य हे मैदानी प्रदेशात लढण्यासाठी प्रशिक्षित झालेलं होतं. त्यांच्याकडे प्रचंड मोठे घोडदळ होते, उंटावरून डागल्या जाणाऱ्या जंबूरक तोफा होत्या आणि हत्ती होते. बरोबर जावळीच्या खोऱ्यात या अवाढव्य सैन्याला एकाच वेळी चाल करणे किंवा साधी गोलाकार व्यूहरचना करणेही शक्य नव्हते. डोंगराळ आणि दुर्गम प्रदेशामुळे खानाची लष्करी ताकद आपोआप विभागली जाणार होती. आणि त्याची रसद पुरवणारी साखळी कमकुवत होणार होती. महाराजांनी युद्धभूमी अशी निवडली जिथे शत्रूची सर्वात मोठी ताकदच त्यांची सर्वात मोठी कमजोरी बनणार होती. हा एक बुद्धीचा खेळ होता. पण इथे एक मोठा प्रश्न उपस्थित राहतो. अफजल खान हा काही नौखा सेनापती नव्हता. अजिबात नाही. त्याने अनेक मोठी युद्ध जिंकली होती. मग असा अनुभवी आणि कपटी सेनापती एवढ्या सहज या जावळीच्या चक्रव्यूहात कसा काय अडकला? हाच तर या रणनीतीचा सर्वात रंजक भाग आहे. त्याला या भौगोलिक धोक्याची अजिबात कल्पना आली नाही का? महाराजांनी त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणण्यासाठी कोणती रणनीती वापरली? इथेच महाराजांच्या गुप्तचर यंत्रणेचे आणि मानसिक युद्धाचे कौशल्य समोर येते. खानाला प्रतापगडापर्यंत खेचून आणण्यासाठी महाराजांनी त्याच्या अहंकाराचा अचूक वापर केला. गोपीनाथ पंत बोकील यांची भूमिका यात महत्वाची ठरली, बरोबर? हो, महाराजांचे वकील गोपीनाथ पंत बोकील यांनी खानाच्या गोटात जाऊन एक अत्यंत कल्पक भूमिका वठवली. त्यांनी खानाला असा भास निर्माण करून दिला की शिवाजी महाराज प्रचंड घाबरलेले आहेत. त्यांनी असा निरोप पाठवला की तुम्ही इतके मोठे सरदार आहात, तुमच्यासमोर आमचा निभाव कसा लागणार? आम्ही शरण यायला तयार आहोत, पण महाराज प्रतापगडाच्या खाली यायला घाबरत आहेत. तुम्हीच तिथे येऊन त्यांना अभय द्यावे. आणि खानाचा स्वतःच्या ताकदीवर आणि दौशतीवर एवढा अतिविश्वास होता की त्यांनी या निरोपावर सहज विश्वास ठेवला. त्याला वाटले की शिकार स्वतःहून जाळ्यात येत आहे, पण प्रत्यक्षात तो स्वतः एका मोठ्या सापड्यात पाऊल टाकत होता. म्हणजे महाराजांनी युद्ध सुरू होण्याआधीच खानाचा मानसिक पराभव करण्यास सुरुवात केली होती. एकीकडे खानाला त्याच्या विजयाची खोटी खात्री दिली जात होती, आणि दुसरीकडे जावळीच्या खोऱ्यात मराठा सैन्याची अत्यंत गुप्तपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने जमवाजमव सुरू होती. आता याच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया, जिथे केवळ गुप्त माहिती मिळवून महाराज थांबले नाहीत, तर त्यांनी प्रत्यक्ष भेटीसाठी स्वतःची जी तयारी केली ती थट्ट करणारी आहे. हो, गनिमी कावा म्हणजे केवळ जंगलात लपून हल्ला करणे नव्हे, तर शत्रूच्या मानसिकतेचा अचूक अभ्यास करून संभाव्य धोक्यांसाठी स्वतःला तयार ठेवणे. महाराजांना पूर्ण कल्पना होती की अफजल खान हा अत्यंत कपटी आहे आणि तो भेटीच्या वेळी नक्कीच काहीतरी दगाफटका करेल. त्याचा इतिहासच तसा होता ना. त्याने यापूर्वी कस्तुरी रंगासारख्या राजाला वाटाघाटीसाठी बोलावून दगाबाजीने मारले होते. त्यामुळे महाराजांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन केले. त्यांनी भेटीच्या अटी जाणीवपूर्वक अशा घातल्या ज्यामुळे खानाचे सैन्य शामियानापासून दूर राहील. भेटीच्या ठिकाणी केवळ काही मोजकेच अंगरक्षक असतील ही अट खानाने मान्य केली. यासोबतच महाराजांची वैयक्तिक तयारी पाहणं गरजेचं आहे. कपड्यांच्या आत घातलेले चिलखत, डोक्यावर जिरेटोपाच्या आत लपवलेली लोखंडी चिलखती टोपी आणि हातातील वाघनखे व दिचवा ही शस्त्रे केवळ बचावाची साधने नव्हती, तर ती एका अत्यंत व्यापक अशा रणनीतीची मुख्य अस्त्र होती. चिलखत हे संरक्षणासाठी समजता येईल, पण वाघनखे हे शस्त्र अत्यंत कल्पक आहे. अगदी. ते हातात सहज लपवता येते आणि समोरच्याला त्याची भनकही लागत नाही. यातून महाराजांची दूरदृष्टी आणि कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहण्याची वृत्ती दिसून येते. आता आपण त्या प्रत्यक्ष भेटीच्या प्रसंगाचं विश्लेषण करूया. 10 नोव्हेंबर 1659चा तो ऐतिहासिक दिवस. हो, प्रतापगडाच्या माचीवर तो भव्य शामियाना उभारलेला आहे. अफजल खान आतमध्ये वाट पाहत आहे. त्याचे शरीर अत्यंत धिप्पाड आहे. शिवाजी महाराज शामियान्यात प्रवेश करतात. खान त्यांना आलिंगन देण्यासाठी पुढे येतो. या पुढच्या काही क्षणांमध्ये जे घडले त्याचे तांत्रिक विश्लेषण आपण कसे करू शकतो? तो क्षण लष्करी आणि मानवी मानसिकतेच्या दृष्टीने अत्यंत उत्कंठावर्धक आहे. जेव्हा महाराज खानाला आलिंगन देण्यासाठी पुढे गेले तेव्हा खानाने आपल्या शरीरयष्टीचा फायदा घेत महाराजांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली. बरोबर. त्याचा हेतू महाराजांना श्वास कोंडून मारण्याचा किंवा पूर्णपणे असहाय्य करण्याचा होता.
आणि त्याच क्षणी त्याने उजव्या हाताने कट्यारीचा जोरदार वार महाराजांच्या पाठीवर केला. हा वार अत्यंत जीवघेणा होता, पण तिथेच महाराजांच्या पूर्वनियोजनाने त्यांचे प्राण वाचवले. हो, कपड्यांच्या आत घातलेल्या त्या चिलखतावर कट्यारीचा वार करकरवून घासला गेला, पण तो शरीरात शिरू शकला नाही. चिलखतामुळे आपला बचाव झाल्याचे लक्षात येताच महाराजांनी क्षणाचाही विलंब न लावता अत्यंत अचूक आणि तत्पर कृती केली. त्यांनी आपल्या डाव्या हातातील वाघनखे खानाच्या पोटात घुसवली आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. आणि त्याच गोंधळात उजव्या हातातील बिचव्याचाही वापर केला. हे कोणत्याही भावनेच्या भरात झालेले कृत्य नव्हते, तर अत्यंत शांत डोक्याने आणि स्वसंरक्षणासाठी केलेली ती एक पूर्वनियोजित कृती होती. या संपूर्ण घटनेत एक अत्यंत अचूक आणि वेगवान असा प्रतिहल्ला आपल्याला दिसतो. पण शामियानेतील हा थरार इथेच संपला नाही. खानावर वार झाल्यानंतर जेव्हा तिथे एकच गोंधळ उडाला, तेव्हा खानाचा अत्यंत निष्णात आणि क्रूर अंगरक्षक सय्यद बंडा त्याने महाराजांवर तलवारीचा जोरदार वार करण्यासाठी हात उगारला. जर तो वार महाराजांवर पडला असता तर या सर्व नियोजनावर पाणी फिरले असते. पण इथेच जीवामहाला या अत्यंत महत्वाच्या योद्ध्याची भूमिका समोर येते. नक्कीच. लष्करी मोहिमेत तुम्ही कितीही मोठे नियोजन केले तरी प्रत्यक्ष युद्धभूमीवर काही अनपेक्षित धोके उद्भवू शकतात. आणि तिथे तुमच्या सहकार्यांची तत्परता कामाला येते. सय्यद बंडाचा वार महाराजांवर पडणार इतक्यात जीवामहाला पुढे आला. त्याने सय्यद बंडाचा तो वार स्वतःच्या शस्त्रावर तर झेललाच, पण क्षणाचाही विलंब न करता एकाच घावात सय्यद बंडाला जमिनीवर लोळवले. म्हणूनच तर होता जीवा म्हणून वाचला शिवा हे ऐतिहासिक वाक्य आजतागायत प्रचलित आहे. या एका वाक्यात त्या क्षणाचे गांभीर्य आणि जीवामहालाच्या त्या अतुलनीय शौर्याचे, त्याच्या वेळेच्या अचूक अंदाजाचे सार सामावलेले आहे. यावरून हेही सिद्ध होते की महाराजांनी आपले अंगरक्षक निवडताना त्यांची केवळ ताकद नाही तर त्यांची चपळता आणि निष्ठाही किती पारखून घेतली होती. अगदी बरोबर. आणि शाम्यान्यातील हा प्रसंग यशस्वीपणे पार पडल्यानंतर खरी लढाई तर त्यानंतर सुरू झाली. हो, युद्धाचा शेवट आणि आदिलशाहीचा पराभव हा एक वेगळाच अभ्यासाचा विषय आहे. महाराजांनी शामियान्यातून सुरक्षित बाहेर आल्यावर लगेचच तोफेचा एक मोठा इशारा दिला. हा केवळ एक विजयोत्सव नव्हता, तर तो एक पूर्वनियोजित लष्करी संदेश होता. तोफेचा तो इशारा म्हणजे आदिलशाहीच्या विनाशाची नांदी होती, नाही का? नक्कीच. प्रतापगडावरून तोफेचा आवाज होताच जावळीच्या घनदाट जंगलात अनेक दिवसांपासून शांतपणे दबा धरून बसलेल्या मराठा सैन्याने अत्यंत वेगाने हालचाल सुरू केली. मोरोपंत पिंगळे आणि नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखालील वेगवेगळ्या तुकड्यांनी आदिलशाही सैन्यावर चौफेर हल्ला चढवला. आणि खाण्याच्या सैन्याला तर काहीच कल्पना नव्हती की काय घडत आहे. त्यांचा सेनापती अफजल खान मारला गेला आहे ही बातमीही त्यांच्यापर्यंत पोचली नव्हती. नेतृत्वहीन झालेले आणि आधीच डोंगराळ भागात अडकलेले आदिलशाही सैन्य पूर्णपणे गोंधळून गेले. आणि या जंगलाच्या भौगोलिक परिस्थितीचा मराठा सैन्याने पुरेपूर फायदा घेतला. त्यांनी खानाच्या सैन्याला सावरण्याची, एकत्र येण्याची किंवा पळून जाण्याची कोणतीही संधी दिली नाही. अगदी बरोबर. एका इशाऱ्यावर संपूर्ण मराठा सेनेने कशी अचूक लष्करी कारवाई केली याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी केवळ शत्रूचा नाश केला नाही तर आदिलशाही सैन्याचे हजारो घोडे, हत्ती, उंट, तोफा आणि प्रचंड मोठी संपत्ती हस्तगत केली. नव्याने उभ्या राहणाऱ्या स्वराज्यासाठी ही संपत्ती आणि लष्करी रसद अत्यंत मोलाची होती. आदिलशाहीच्या त्या अवाढव्य आणि बलाढ्य सेनेचा अत्यंत दारुण पराभव झाला. हा विजय म्हणजे एका अत्यंत सुनियोजित अशा लष्करी मोहिमेचे, भौगोलिक ज्ञानाचे आणि गनिमी काव्याचे सर्वोच्च यश होते. हो, यात कोणतीही शंका नाही. या सर्व सखोल चर्चेनंतर आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या ऐतिहासिक घटनेबद्दल काही गैरसमज पसरले आहेत किंवा काही वेळा हेतुपुरस्सर पसरवले गेले आहेत. आपण या उपलब्ध स्रोतांच्या आणि पुराव्यांच्या आधारे ते दूर केले पाहिजेत. पहिला आणि सर्वात मोठा गैरसमज असा आहे की महाराजांना हा विजय फक्त आणि फक्त वाघनखांमुळे मिळाला. हा एक अत्यंत संकुचित आणि अपुरा विचार आहे. वाघनख हे एक हत्यार होते, पण ती रणनीती नव्हती. वास्तव हे आहे की ही संपूर्ण रणनीती भेटीच्या 6 महिन्या आधीपासूनच तयार होत होती. प्रतापगडाची निवड, जावळीच्या जंगलातील सैन्याची अचूक मांडणी, गुप्तचरांचे जाळे, खानाच्या मानसिकतेचा अभ्यास आणि स्वतःच्या सैन्याचे मनोधैर्य टिकून ठेवणे हे सगळे एका मोठ्या चित्राचे भाग होते. वाघनख हा त्या विशाल रणनीतीमधला फक्त एक अंतिम आणि निर्णायक भाग होता. सर्व तयारी चोख होती,
म्हणूनच वागणं खानचा वापर यशस्वी ठरला. म्हणजे युद्ध केवळ हत्यारांनी जिंकली जात नाहीत, ती बुद्धीने आणि नियोजनाने जिंकली जातात. अगदी तंतोतंत. हे वास्तव समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता दुसरा आणि कदाचित सर्वात जास्त चर्चेला जाणारा गैरसमज. काही ठिकाणी असा आरोप केला जातो की महाराजांनी विश्वासघात केला आणि भेटीला आलेल्या पाहुण्याला मारले. हा गैरसमज पूर्णपणे निराधार आणि तत्कालीन कायद्याच्या चौकटीबाहेरचा आहे. या आरोपामागील सत्यता काय आहे? जर आपण समकालीन ऐतिहासिक नोंदींचा निष्पक्षपणे अभ्यास केला तर हे स्पष्टपणे दिसते की हा विश्वासघात नसून पूर्णपणे स्वसंरक्षणाचा कायदेशीर आणि नैतिक अधिकार होता. कारण खानाचा हेतू आधीपासूनच महाराजांना संपवण्याचा होता. हो, आणि शामियान्यात पहिला वार खालानेच केला होता. महाराजांनी जे केले ते स्वसंरक्षणार्थ केलेले चोख प्रत्युत्तर होते. कोणत्याही युद्धाच्या किंवा कायद्याच्या चौकटीत जेव्हा तुमच्यावर जीवघेणा हल्ला होतो तेव्हा स्वतःचा बचाव करणे आणि शत्रूला संपवणे हा तुमचा मूलभूत अधिकार असतो. ह्यात कसलाही विश्वासघात नाही, तर ही एक उच्च दर्जाची पूर्वनियोजित स्वसंरक्षणात्मक कृती होती. खानाने जो डाव टाकला होता तोच डाव महाराजांनी त्याच्यावर उलटवला. या विश्लेषणातून या घटनेचे खरे स्वरूप स्पष्ट होते. आता या संपूर्ण चर्चेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? इतिहास, लष्करी शास्त्र किंवा प्रशासकीय अभ्यासाच्या दृष्टीने या घटनेतून नेतृत्व आणि रणनीतीचे खूप मोठे धडे मिळतात. उदाहरणार्थ, नेतृत्व म्हणजे केवळ भावनेत वाहून जाणे किंवा नुसती तलवार उपसून मैदानात उतरणे नव्हे. अगदी बरोबर. जेव्हा तुमच्यावर चौफेर संकट येते तेव्हा शांत डोक्याने परिस्थितीचे आकलन करणे, शत्रूची ताकद आणि मर्यादा ओळखणे आणि त्यानुसार आपले डावपेच आखणे हे खऱ्या नेत्याचे लक्षण आहे. महाराजांनी खानाच्या मंदिर विध्वंसाच्या चिथावणीला बळी न पडता स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवले. माहिती गोळा करणे, स्वतःच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवणे आणि योग्य वेळी अचूक निर्णय घेणे हे एका यशस्वी प्रशासकाचे आणि नेत्याचे गुण या घटनेतून स्पष्टपणे दिसतात. परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे आणि अचूक नियोजन करणे याचा हा एक परिपूर्ण वस्तुपाठ आहे. या अतुलनीय विजयामुळे मराठा साम्राज्यावर आणि विशेषतः रयतेवर काय परिणाम झाला हे पाहणेही तितकेच रंजक आहे. आदिलशाहीसारख्या महाकाय सत्तेचा एवढा मोठा सरदार धूळ चारून परतवला गेला. या एका घटनेने संपूर्ण स्वराज्याला आणि रयतेला एक प्रचंड मोठा भावनिक आधार दिला. लोकांचा आत्मविश्वास अक्षरशः गगनाला भिडला. ज्या स्वराज्याला अनेक लोक केवळ एक छोटेसे बंड समजत होते, त्या स्वराज्याने आता एका स्वतंत्र, सार्वभौम आणि बलाढ्य राज्याचा भक्कम पाया रचला होता. आणि याच विजयामुळे दिल्लीच्या तख्ताला आणि इतर सर्व समकालीन सत्तांना हा कडक संदेश गेला की आता स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणे किंवा त्याला गृहीत धरणे शक्य नाही. या एका घटनेने शिवाजी महाराजांचे नाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानात अत्यंत आदराने आणि शत्रूच्या गोटात धडकी भरवणारे म्हणून घेतले जाऊ लागले. महाराजांच्या लष्करी बुद्धिमत्तेची आणि राजकीय मुत्सद्देगिरीची ती एक जागतिक स्तरावरील पावती होती. आजच्या या सखोल चर्चेत आपण एक ऐतिहासिक घटनेचे अनेक महत्त्वपूर्ण पदर उलगडले, पण या चर्चेचा शेवट करताना एक अत्यंत महत्त्वाचा विचार समोर येतो. कोणता विचार? त्यांचे गुप्तचर जाळे, शत्रूच्या मानसिकतेचा अभ्यास आणि अचूक माहितीचं संकलन हा विजयाचा एक प्रमुख आधार होता. हो, नक्कीच. तर जर 350 वर्षांपूर्वी एका योग्य रणनीतीने आणि माहितीच्या अचूक वापराने एक महाकाय लष्करी संकट पूर्णपणे नष्ट करता येते, तर आजच्या या आधुनिक काळात जिथे माहिती तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड आहे, तिथे योग्य माहितीचं संकलन आणि गुप्तचर यंत्रणेचं महत्त्व कोणत्याही मोठ्या यशासाठी किती निर्णायक असू शकते हे यावरून दिसून येते. मग ते व्यवसाय असो किंवा राष्ट्रीय सुरक्षा, यावर नक्कीच एक सखोल विचारमंथन होण्याची गरज आहे. भूतकाळातील घटनांचा अभ्यास करून त्यातून वर्तमानासाठी आणि भविष्यासाठी दिशा शोधणे हेच तर अशा विश्लेषणाचे मुख्य उद्दिष्ट असते. हा प्रश्न आधुनिक काळातील रणनीतिकारांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरू शकतो. अगदी बरोबर. आजची ही सखोल आणि अभ्यासपूर्ण चर्चा आपण इथेच थांबूया. ऐतिहासिक संदर्भ आणि उपलब्ध स्रोतांचा पूर्ण मान राखून संपूर्ण मराठा साम्राज्याच्या या ऐतिहासिक यशाचे, अतुलनीय शौर्याचे आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेचे प्रतीक म्हणून अत्यंत भारावलेल्या आणि स्फूर्तिदायक वातावरणात आपण आजचा समारोप करूया. जय भवानी. जय शिवराय.